अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप लिहिण्यासाठी आपण साध्या वहीवर जप लिहू शकतो का, जपाची केलेली वही कोठे ठेवायची, जप लिहिण्याचे फायदे काय याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तसेच जप लिहिताना कोणते नियम पाळावेत, तुमच्या कोणत्या इच्छासाठी किती मंत्र जप करावा हे आपण सर्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा। तर जप सर्वप्रथम पाहूया। जप घेण्याचा आपल्याला जप किती लिहायचा आहे, तर तुमची जशी मनोकामना आहे त्यानुसार तुम्ही इथं जप निवडू शकता। तुमची जर मनोकामना छोटी असेल तर तुम्हाला 10,000 स्वामी समर्थ नावाचा जप लिहायचा आहे, आणि तुमची इच्छा जर खूप मोठी असेल तर तुम्हाला 1,00,000 जप हा वहीत लिहायचा आहे। 1,00,000 पेक्षा जास्त तुम्ही 6 लाखापर्यंत जप हा लिहू शकता। जप लिहिताना तुम्ही अगोदर तुम्हाला तो किती महिन्यात कंप्लीट करायचा यावरून तो जप हा ठरत असतो, त्यानुसार तुम्ही जप हा लिहा। तर आता पाहूया, सर्वात प्रथम म्हणजे वही कोणती घ्यायची। जप तुमच्या आवडीनुसार तुम्ही निवडू शकता, जसं की तुम्हाला श्रीराम जयराम हा जप लिहायचा आहे, श्रीकृष्णाचा लिहायचा आहे, ओम नमः शिवाय लिहायचा, हा जप तुमच्या आवडीनुसार तुम्ही लिहू। तर आता सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता, मी वहीवर पहिल्यांदा वहीची पूजा करून घेतली होती। नंतर श्री गणेशाय नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री मातृपितृभे नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, म्हणजे हे जे आपले आराध्य दैवत आहे त्यांची मी नावं लिहिली होती। तुम्हाला जर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप लिहायचा असेल तर तुम्ही त्या वहीवर ओम नमः शिवाय सुद्धा लिहू शकता। तर अशा प्रकारे मी 12/3/2025 हा मंत्र जप चालू केला होता, म्हणजे मार्च महिन्यात हा केला होता। आणि मला वाटतं ही माझी 21 दिवसाची सेवा होती काय की, ही माझ्या इच्छापूर्तीसाठी म्हणजे साधीची इच्छा होती त्यासाठी हा मंत्र जप केला होता। इच्छा सांगत नाही, परंतु हा मंत्र जप मी लाल पेनाने लिहिला होता, कारण मला असं कुणीतरी सांगितलं होतं की लाल पेनाने लिहिल्यानंतर इच्छा लवकर कंप्लीट होतात। परंतु तुम्हाला जर दुसरा पेन लागत असेल तर तुम्ही निळ्या पेनाने सुद्धा लिहू शकता, असं काही नाही। पण असं म्हणतात की जप लिहिताना लाल पेनाचा वापर करावा, म्हणून मी इथं लाल पेनाने लिहिलं होतं। मला इथं 100 पानी 2 वह्या आणि मोठी 1 पेज मी वही मोठी ही दिसते ना ती वही मी मोठी घेतली होती। तर इथं मोठ्यावर कसं जास्त जप लिहिता येतो, आणि साध्या 2 म्हणजे 100 पानीची छोटी वही ना त्याच्यावर 2दाच आपल्याला लिहितो होतो, आणि हा मोठं रजिस्टर आहे त्याच्यावर 3दा हा जप लिहिण्यात येतो। त्यामुळे तुमचा मंत्र जप जर जास्त असेल तर तुम्ही मोठं हे रजिस्टर इथं वापरू शकता, त्यामुळं जप लिहायला सुद्धा सोपा जाईल आणि जप लिहिण्यासाठी जास्त वह्याची सुद्धा गरज लागणार नाही। तर इथं मी 10,000 जप माझा कंप्लीट झालता, 10,000 मी इथं जप केलेला आहे। तर माझा हा 10,000 मला वाटतं 1 एप्रिलला हा 10,000 जप हा कंप्लीट झालता। तर ह्याच्यासाठी कुठलेही नियम नाहीत, म्हणजे एवढे अवघड नियम नाहीत, तुम्ही सहज आणि घरच्या घरी हा जप लिहू शकता, कुठल्याही नियमाची गरज नाही। वही तर तुम्ही साधीच वापरू शकता, असं नाही की जप लिहिण्यासाठी वेगळी वही वापरावी असं काही नाही। रफ वहीमध्ये सुद्धा तुम्ही जप लिहू शकता, परंतु रफ वही जर तुम्हाला वापरायची असेल तर ती स्वच्छ असावी, घाण त्याच्यावर चित्रही असेल अशी वही तुम्ही वापरू नका। त्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी जास्त येते, आणि आपल्याला जर एखादं वस्तू सुंदर दिसली ना तो लिहिण्यासाठी आपल्याला उत्साह सुद्धा वाढतो। त्यामुळं चांगली वही घ्या, शक्यतो रजिस्टर वापरा, तुमचा जसा जप असेल त्यानुसार तुम्ही वही वापरण्याचा प्रयत्न करा। जप जर जास्त असेल तर रजिस्टर वापरा, असं मी तुम्हाला सजेशन देते, बाकी तुमची इच्छा। तर आता जप कसा लिहायचा, नियम कोणते आणि कुठला जप लिहायचा किंवा तुमची इच्छा काय त्याच्यानुसार जप आपल्याला इथं लिहायचा असतो। तर आज मी तुम्हाला 1,00,000 जप कसा लिहायचा त्याबद्दल सांगणार आहे। घरात जर एखादी वही अवेलेबल असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही हा जप लिहू शकता। तर काय करायचं, तुम्हाला जर डिप्रेशन आलं असेल, मनामध्ये खूप भीती वाटत असेल, खूप जणांना लोकांसमोर बोलता येत नाही, खूप जणांना मनामध्ये ताण असतो, आणि खूप जणांना अतिविचार असतो, हा अतिविचार ताण हे सर्व घालवण्यासाठी तुम्ही कोणत्याही वहीवर तुम्ही हा नामजप लिहू शकता।
लिखित नामजप लिहिण्याचे कोणते फायदे आहेत ते अगोदर आपण जाणून घेऊया। हे बघा, तुम्ही श्री स्वामी समर्थ हा जर नामजप लिखित लिहित असाल तर लिहिण्यासाठी आपल्याला कसं थोडा वेळ लागतो आणि ते थोड्या वेळात आपण श्री स्वामी समर्थ हा शब्द 3 वेळेस उच्चारित असतो आणि हा शब्द 3 वेळा उच्चारत असल्यामुळं तो आपल्या मनामध्ये भिनतो, शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो। त्यामुळं लिखित नामजप करणे खूप असं महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळं सर्व जे ते कंपन असतं ना लिहिण्याचं आणि ते बोलण्याचं, ते सर्व एकखट्टे होत असल्यामुळं लिखित नामजप हा खूप फायद्याचा होत असतो। त्यामुळे तुम्ही लिखित नामजप लिहिण्याचा प्रयत्न नक्कीच करा। तर त्यासाठी आता काय कोणते नियम आहेत का, चला तर अगोदर ते पाहूया। नियम म्हणजे काय, ते कुठले नियम नाहीत, परंतु लिखित जर नामजप तुम्ही लिहित असाल तर सर्वप्रथम काय करायचं, तुम्ही कसं कुठेही बसून नामजप लिहायचा नाही। म्हणजे तुम्ही खुर्चीवर जर बसत असाल तर खुर्चीवर तुम्ही आसन टाका आणि मग नामजप लिहा। खाली बसत असाल तर खाली तुम्ही बसून सुद्धा नामजप लिहू शकता, परंतु एवढं करा की तुम्ही कसंही झोपून नामजप लिहू नका किंवा देवांवर झोपून नामजप लिहू नका, ह्याची तुम्ही काळजी घ्या। कारण बरेच जण काय करतात, लिहायचं आहे मग आपण काय अभ्यास करताना कसं करतो, कसं पण लिहून झोपून करू शकतो, परंतु हा नामजप आहे त्यामुळे तुम्ही बैठक व्यवस्था व्यवस्थित ठेवा आणि नियमाचं पालन करा। म्हणजे त्याच नियमात जर आपण एखादी गोष्ट केली तर ते लवकर फलदायी ठरते। त्यामुळं या गोष्टीकडे तुम्ही जरा बारकाईने लक्ष देण्याचा प्रयत्न करा। आणि नियम काय सांगितलेत की तुम्ही झोपून नामजप लिहू नका, बसून व्यवस्थित स्थिर आणि मनामध्ये कुठलंही टेन्शन न घेता, डिप्रेशनमध्ये न जाता तुम्ही हा नामजप लिहू शकता। खूप जणांना बघा लोकांसमोर बोलता येत नाही, खूप जणांना मनामध्ये ताण असतो, तर तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या, नामजप लिहिला तर तुमच्या शरीरावर जो अतिताण पडतो, अतिविचार जे तुमच्या मनात येतात ना, तर हे वहीत लिहिलं ना साध्या पेजवर तरीसुद्धा ते विचार तुमचे निघून जातात। तो खूप फायदा आहे त्याच्यासाठी। त्यामुळे तुम्हाला हा नामजप हा लिहायचा असतो। समजलंच असेल की झोपून आपल्याला जप लिहायचा नाही, तुम्ही कंटिन्यू 1 तास बसून तरी जप लिहू शकता। तुमच्या जपाची मर्यादा किती आहे, 1.25 लाख जर जप तुम्हाला करायचा असेल तर त्याच्यानुसार तुम्ही किती तास निवडू शकता ह्याच्यावरून तो आहे। तुम्हाला 10,000चा जप करायचा असेल तर तुम्हाला टाईम हा कमी लागेल आणि जास्त जर जप करायचा असेल तर तुम्हाला एका जागेवर जास्त बसावं लागेल। हे आपल्या म्हणजे तुमच्या जपावर निर्भर आहे। तर तुम्ही साध्या वहीत जप लिहू शकता, त्याच्यासाठी ही वही ती वही आता सांगितले, काही घ्यायची गरज नाही। नियम सांगितलेत की तुम्ही रात्रीच्या कपड्यावर जप लिहू नका, कारण महाराजांचा जप हा पवित्र असतो। त्यामुळं पवित्र ठिकाणी बसा, पवित्र म्हणजे स्वच्छ जागा निवडा, ती जागा स्वच्छ असली पाहिजे जेणेकरून आपलं मनसुद्धा तिथं राहील। कारण मनाचं कसं आहे, मन कुठंही भरकटतं, त्यामुळं चांगली जागा शोधा। अपवित्र जागेत तुम्ही बसू नका, जिथं घाण असेल, जिथं तुम्हाला त्रास होईल अशा ठिकाणी तुम्ही बसू नका। कारण श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे, त्यामुळं तुम्ही स्वच्छता राखा, त्या मंत्राचं पावित्र्य राखा। पेन घ्या, जप लिहिल्यानंतर ती आता वही कुठे ठेवायची, तर ती वही चांगल्या जागी ठेवायची आहे। पवित्र आणा, म्हणजे ती पवित्र वस्तू आहे आणि ती पवित्र वस्तू म्हणजे काय, तर महाराजांचं नाव आहे। मग तू महाराजांचं नाव जर पवित्र असेल तर जागासुद्धा पवित्रच असली पाहिजे। त्यामुळं ती वही तुम्ही तुमचं लिहून झाली की ते पवित्र ठिकाणी, म्हणजे तुम्ही जिथं आपलं जे पुस्तकं ठेवता ना, गुरुचरित्र किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत अशी जी देवाची पुस्तकं ठेवतो ना, त्या पवित्र जागी तुम्ही कपाटात एका ठिकाणी हे ठेवू शकता। तर नंतर आता काय, तुमचं पूर्ण जप हा झाला, तर हे पूर्ण जप झाल्यावर काय होतं, तुमचं मन स्थिर जर नसेल तर ते मन तुमचं स्थिर होतं। तुमच्याला जर डिप्रेशन येत असेल तर ह्या वहीत जर तुम्ही रोज जप लिहिल्यानं तर तुम्हाला त्याचासुद्धा अनुभव नक्कीच येईल। श्री स्वामी समर्थ लिहायला पाहिजे। तुम्हाला जर एखादा गुरुमंत्र लिहायचा असेल, श्री गुरुदेव दत्त, तो सुद्धा तुम्ही वहीत लिहू शकता। जप लिहायला लागल्यावरनं 2 तास 3 तास कसं जातात हे सुद्धा समजत नाही, कारण आपण जर रोज श्री स्वामी समर्थ लिहायला बसलो ना तर तो एक गुरुमंत्र आहे आणि गुरुमंत्र लिहिताना आपल्याला तो वेळ कसा जातो हे कळतसुद्धा नाही। त्यामुळे तुम्ही हे लिहा आणि अगोदरच सांगितलं की तुम्हाला जर ऑफिसला तुम्ही जात असाल तर तुम्ही काउंटिंग मशीन असते ना, ते सुद्धा घेऊन जाऊ शकता। त्यामुळे तुम्हाला लिहायची गरज नाही।
कारण ऑफिसचा ताण घरी आल्यावर ते लिहायचं, त्यामुळे ऑफिसमध्ये बसून तुम्ही प्रत्येक वेळेस श्री स्वामी समर्थ मनात म्हणू शकता आणि काउंटसुद्धा करू शकता. ऑफिसमध्ये तुम्ही खुर्चीवर अवेलेबल असतात, त्यामुळे तिथं काय असं एवढी गरज नाही की आसन घेऊन बसावे. तिथं तुम्ही हा काउंटिंगवर सुद्धा काउंट करू शकता. आता तुमची एक वही लिहून झाली, दुसरी वही तुम्हाला घ्यायची. तर दुसऱ्या वहीची पण तुम्ही पूजा करून त्याच्यावर श्री स्वामी समर्थ असं लिहून जी वही तुमची पूर्ण झाली ना जपानी, ती वही तुम्ही मंदिरापाशी ठेवू शकता किंवा तुमच्या तिजोरीत कपाटामध्ये तुम्ही ही वही ठेवू शकता. तर कमीत कमी एका वहीमध्ये 27,000 ते 28,000पर्यंत हा जप होऊ शकतो. तुमची 100 पेजेस 200 पेजेस काय वही असेल त्याच्यानुसार हा जप हा तुमचा कंप्लीट होऊ शकतो. चांगल्या ठिकाणी तुम्ही वही ठेवा. तर आता 1.25 लाख जप तुम्हाला करायचं आहे, तर अनुष्ठान आपल्याला इथं करावंच लागेल. कारण आपल्याला कुठलीही सेवा करायची असेल तर ती संकल्पयुक्त सेवा ही आपल्याला करायची असते. कारण संकल्पयुक्त सेवा केली तर लवकर फलदायी ठरत असते. आता सर्वप्रथम संकल्प कसा करायचा, आपल्या उजव्या हातामध्ये 1 पळी पाणी घ्या. त्याच्यामध्ये गंध, अक्षदा, फूल किंवा तुळशीचं पान असेल तर तुम्ही ते टाकून तुम्ही गोत्राचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी संकल्प करतात ते आपल्याला सांगायचं आहे. आणि किती लक्ष जप तुम्ही करणार आहात ते सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. किती महिन्यात कंप्लीट करणार आहात ते सुद्धा सांगायचं आहे. आणि तुमची कोणती इच्छा, कोणत्या इच्छेसाठी तुम्ही संकल्प करता ते सुद्धा सांगायचं आहे. हे सर्व गोष्टी आपल्याला अगोदरच माहीत आहे, तरी पण सांगते. तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि मग संकल्प करायचा आहे. तुम्हाला जर 1.25 लाख संकल्प करायचा असेल तर कमीत कमी तुम्ही 6 महिन्याचा अवधी मागू शकता. आणि 10,000 जर संकल्प करायचा असेल तर मी सांगितले अगोदरच तुम्हाला 21 दिवसात हा संकल्प म्हणजे तुम्ही हा जप लिहू शकता. त्याच्यानुसार तुम्ही हा संकल्प करू शकता. आणि संकल्पयुक्त सेवा करा, त्यामुळे तुमची सेवा, तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. रोज तुम्ही जप लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण रोज जर जप लिहिला तर काय होईल, मनामध्ये अतिविचार असतात ना ते तुमचे बंद होतील. मन तुमचं घाबरत असेल तर घाबरणं बंद होईल. मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत. दुसऱ्याबद्दल वाईट विचार येत नसल्यामुळे आपलं मन शांत राहील. मनात किंतु परंतु राहणार नाही, मन स्थिर राहील. तुम्ही चालता, उठता, बसता जप हा करू शकता, फक्त लिहायचा नाही. लिहिताना आपल्या पायामध्ये चप्पल घालायची नाही, गाऊनवर जप करायचं नाही असं सुद्धा सांगितलं जातं. तो तुमची समस्या आहे, तुम्हाला जसं करायचं तुम्ही करू शकता, इथं काही नाही. तर दुसरं म्हणजे काय, आपण लिहितो ना, लिहिताना आपल्या मनात जी वाईट गोष्ट येते ना ती वाईट गोष्ट येणार नाही. कारण आपण इथं लिहितो त्यामुळे ते सुद्धा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होईल. तुम्ही मोबाईलपासून दूर राहाल. जे काही तुम्ही रील बघता ना ते सुद्धा तुम्हाला इथं जप लिहिण्यामुळं त्यापासून दूर राहतात. आणि कसं गल्लीतल्या बाया कसं करतात, एकमेकाला बोलतात, एकमेकाची निंदा करतात. तर त्या निंदा नालस्तीपासून सुद्धा तुम्ही दूर राहणार. कारण आपण आता घरामध्ये बसायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप लिहायचा आहे आणि 1.25 लाख जप लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तुम्हाला 1 ते 2 तास लागणारच. आणि त्या 2 तासात तुम्ही तो जप लिहिला तर नक्कीच तुमच्यामध्ये एनर्जी वाढेल. तुमच्या शरीराभोवती एक प्रकारचं स्वामी महाराजांचं कवच निर्माण होईल. तुम्हाला जर कोणी करणी बाधा केलेली असेल किंवा तुम्हाला जर कुठला त्रास होत असेल तर तो त्राससुद्धा तुमचा या जपाने पूर्ण होईल, म्हणजे निघून जाईल. ज्या व्यक्तीला एखादा त्रास होत असेल ना तर या नामजपात एवढी शक्ती आहे ना, जर तुम्ही मनामध्ये श्रद्धा ठेवून हा जप केला तर तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. कारण असं म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी महाराज तुमच्या सर्व मोठ्यातील मोठ्या इच्छा पूर्ण करतील. तर आता आपला हा झालं. तर आता सर्वात लास्ट सांगते की तुम्ही फक्त इथं साधी वही कुठलीही घेऊ शकता. वहीतला जप पूर्ण झाल्यानंतर ती वही तुम्ही तिजोरीत ठेवू शकता आणि दुसरी वही घेऊ शकता. नंतर म्हणजे आपल्याला नियम कोणते, तर नियम फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की तुम्ही झोपून नामजप लिहू नका, पवित्र ठिकाणी बसून नामजप लिहा. ती वही संपल्यानंतर दुसऱ्या वहीत तुम्ही नामजप लिहू शकता आणि ज्यावेळेस सर्व नामजप कंप्लीट होईल त्यावेळेस ती वही तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता. त्यामुळे सुद्धा आपलं सर्व चांगलं होतं. आणि असं सुद्धा सांगितलं जातं की तुम्ही सर्व नामजप लिहून अक्कलकोटला गेल्यानंतर तिथंसुद्धा हे वही देऊ शकता. तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही इथं करा आणि नामजप लिहिण्याचा प्रयत्न करा. तुमच्या ज्या काही इच्छा असतील, मनोकामना असतील ते नक्कीच पूर्ण होतील. कारण लिखित नामजप लिहिताना कोणतेही इथं नियम नाहीत. त्यामुळे सर्वात साधी सोपी सेवा आहे. बाहेर इतरत्र कुणाची निंदा नालस्की करण्यापेक्षा तुम्ही घरात बसून श्री स्वामी समर्थ नावाचा जप कंप्लीट करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.